मित्रांनो नमस्कार. टी-ई-टी 2026 परीक्षा 21 जून रोजी आहे आणि आपल्याला माहिती आहे की पेपर 2 जो आहे त्यामध्ये आपल्याला गणित व विज्ञान यासाठी 60 प्रश्न सोडवावे लागतात. त्यापैकी 30 प्रश्न जे आहेत ते आपले सामान्य विज्ञानाचे किंवा विज्ञान विषयाचे आहेत. तर या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर आपल्याला 25+ मार्क घेणं अगदी सहज आहे आणि जर याच ठिकाणी आपले 25 मार्क कव्हर झाले तर आपल्याला आपली जी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करायची आहे किंवा पात्र ठरायचे आपल्याला या परीक्षेमध्ये ते सोपं जाणार आहे. तर साधारणतः या विज्ञान घटकासाठी आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि 11वी आणि 12वीच्या पाठ्यपुस्तकातील काही महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु 6वी ते 10वीचा अभ्यास मात्र आपल्याला कंपल्सरी अतिशय सखोल आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तर आपल्याला अधिकाधिक प्रश्न सोडवणं आणि 25+ मार्क घेणं या 30 पैकी सहज शक्य आहे. तर 6वी ते 10वी पर्यंतचे म्हणा किंवा 6वी ते 12वी पर्यंतचे सिलेबस आहे आपला किंवा जे काही पाठ्यपुस्तक आहेत, एकूण जो अभ्यासक्रम आहे 6वी ते 12वी पर्यंतचा जर विचार केला तर एकूण 11 प्रकरणं निघतात किंवा 11 विषय म्हणा किंवा 11 घटक निघतात. म्हणजे एकमेकाशी रिलेटेड असतं विज्ञान 6वी पासून 10वी पर्यंत. जे 6वीला शिकतो त्यातील अधिक सखोल ज्ञान आपण समजा 8वीला घेतो, 8वीला जे शिकतो त्याचं सखोल ज्ञान 10वीला घेतो, पुढे 11वी 12वीला घेतो. अशा प्रकारे विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची रचना केलेली असते आपल्याला माहित आहे. तर एकूण आपण 6वी ते 12वीचा विचार केला तर एकूण 11 प्रकरणं निघतात किंवा 11 घटक आहेत. जर आपण त्यांच्यावर अधिक भर दिला अभ्यास करताना तर आपल्याला 25+ मार्क घेणं आधी सहज शक्य आहे. तर पहिला त्यातला चॅप्टर आहे सजीव सृष्टी व पेशी विज्ञान. दुसरा आहे मानवी शरीर, जीवन प्रक्रिया व आजार. मी क्रम असा लावला आहे कारण हे चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हा भौतिकशास्त्राचा किंवा फिजिक्सचा पार्ट, गती, बल, दाब, प्रेशर, कार्य, वर्क आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी. त्यानंतर प्रकाश व ध्वनी हाही भौतिकशास्त्राचाच पार्ट आहे. विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता हा देखील भौतिकशास्त्राचाच आहे. इंग्रजीमध्ये नाव आपल्याला माहितीच आहे, करंट्स आहे, मॅग्नेटिझम आहे, हीट आहे. त्यानंतर पदार्थाच्या अवस्था व अणुसंरचना. त्यानंतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण व धातुशास्त्र आणि आम्ल, आम्लारी, क्षार व कार्बनिक संयुगे रसायनशास्त्राचा पार्ट आहे. हा देखील रसायनशास्त्राचा पार्ट आहे. आणि पर्यावरण, परिसंस्था व आपत्ती व्यवस्थापन यावरही प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर अवकाश, विश्व आणि तंत्रज्ञान, तर त्यावर एखाद दुसरा प्रश्न येतोच. आणि 11वी 12वीचा जर आपण विचार केला तर 11वी 12वीच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणं आपल्याला खूप अवघड जातं. त्यामुळे त्यातील प्रगत रसायनशास्त्र म्हणजे ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री पण असं ज्याला म्हणता येईल, असे काही घटक त्यामध्ये आहेत. तर आपण त्यांचा अभ्यास केला तर 1-2 प्रश्न आपले तिथेही तयार होतात. तर अशा प्रकारे एकूण हे 11 प्रकरणं आपण पाहणार आहोत, 11 घटक पाहणार आहोत, त्यातील उपघटक पाहणार आहोत आणि त्यातील कोणत्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत वगैरे या गोष्टींचा आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. तुम्ही अभ्यास करताना जर या घटकांचा विचार करून अभ्यास केला तर तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळणं आणि पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं किंवा या परीक्षेत पात्र ठरणं देखील आपल्याला सोपं जाणार आहे. तर या ठिकाणी पहिला जो घटक आहे, मुख्य घटक सजीव सृष्टी आणि पेशी विज्ञान, सेल बायोलॉजी आहे, लिव्हिंग वर्ल्ड. तर यामध्ये उपघटक कोणकोणते येतील तर वर्गीकरण आहे, म्हणजे 5 सृष्टी ज्या आहेत, पंचसृष्टी, तर मोनेरा, प्रोटिस्टा, बुरशी, वनस्पती, प्राणी यांचा विचार करणं गरजेचं आहे. वनस्पतींचं वर्गीकरण, अबीजपत्री, बीजपत्री आणि मग त्याचं अधिक वर्गीकरण देखील करणं. या ठिकाणी आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहतो. त्याचबरोबर आहे प्राणी वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू प्राणी, पेशी, अंगके यामध्ये मग तंतुकणिका आहे, लयकारिका आहे, रिक्तिका, आंतरद्रव्यजालिका, गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी पिंड. आता तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, तर मग याचं वैशिष्ट्य, त्यासंबंधीची अधिकची माहिती देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. यावर हमखास प्रश्न विचारलेले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही जर मागचे क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुम्हाला दिसून येईल आणि त्याचा विचार करूनच हे घटक आपण काढलेले आहेत. तर जैव तंत्रज्ञान ही नवी संकल्पना, समजा बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये क्लोनिंगचा विचार केला जातो, त्यावर प्रश्न येऊ शकतो. स्टेम सेल ज्याला आपण म्हणतो, मूल पेशी, तर त्यांच्या संबंधीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर ATP ज्याला पेशींचं ऊर्जा चलन म्हटलं, एनर्जी करन्सी म्हटलं जातं ज्याला, त्यासंबंधीची माहिती घेणं गरजेचं आहे. क्रोमोझोम्स, गुणसूत्रे आहे, DNA व RNAची रचना, द्विस्वरपिलाकार रचना वगैरे या गोष्टी माहीत पाहिजे. mRNA, tRNA वगैरे या गोष्टी आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर सूत्री व अर्धसूत्री विभाजन यावर्षी म्हणजे 2025ला यावर प्रश्न विचारलेला आहे. मायटॉसिस, मियोसिस, त्यानंतर कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती आपल्याला माहीत पाहिजे. रॉबर्ट विटकरची पंचसृष्टी पद्धती ही देखील माहीत पाहिजे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने विशेष टिप, आता या ठिकाणी लक्षात घ्या की प्रश्न कसा येतो, तर रुबिस्को हे सर्वात मुबलक म्हणजे सर्वत्र आढळणारे, अधिक प्रमाणात आढळणारे प्रोटीन आहे, प्रथिन आहे. तर
पुस्तकामध्ये हे वाक्य असतं आणि यावर असाच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण असे काही जे कीवर्ड्स आहेत, की सेंटेन्सेस आहेत पुस्तकातले, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू म्हणजे व्हायरसेस, व त्यांची वैशिष्ट्ये देखील विचारले जातात. त्यानंतर ईस्ट उपयोग आणि त्याचे उपद्रव म्हणजे यांच्यापासून होणारे रोग, विकार यांचा देखील अभ्यास असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दिसताना इतकं दिसत असलं तरी यांची माहिती जर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला खूप मोठी माहिती या ठिकाणी मिळवावी लागते. परंतु हे घटक लक्षात ठेवून आपण अभ्यास केला तर आपला अभ्यास अधिकाधिक परीक्षाभिमुख होणं शक्य आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामधील फरक. हा फरक नेमका काय आहे आणि वनस्पती पेशीची वैशिष्ट्ये, प्राणी पेशीची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा आपला घटक आहे मानवी शरीर, ह्युमन बॉडी, ह्युमन फिजिओलॉजी म्हणजे जीवन प्रक्रिया व आजार, म्हणजे मानवी शरीर, जीवन प्रक्रिया व आजार, डिसिजेस यांचा जर आपण विचार केला तर उपघटक कोणते असतील तर मग सर्वात प्रथम मानवी शरीरामधील ज्या काही संस्था आहेत कोणत्या आहेत? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण, चेतासंस्था व प्रजनन संस्था यांचा विचार करणं गरजेचं आहे. यांच्या फिगर्स, आकृत्या आपल्याला माहीत पाहिजे. आता वरचेवर परीक्षेची काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे, कारण आता जवळपास 8-9 क्वेश्चन पेपर्स झालेले आहेत. त्यामुळे तेच प्रश्न रिपीट विचारले जात नाहीत. साधे प्रश्न विचारण्यापेक्षा आकृती देऊन आता आपल्याला एखादा पार्ट ओळखायला लावू शकतात किंवा आकृती कशाची ते ओळखायला लावू शकतात. तर असे प्रश्न देखील येतील, त्या दृष्टीने तुमची तयारी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पोषण हा एक मोठा भाग आहे जीवन प्रक्रियेमधला. तर यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स, प्रथिने, फॅट्स, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे व खनिजे या उपघटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. संसर्गजन्य आजार कोणकोणते आहेत तर क्षयरोग आहे, डेंग्यू, मलेरिया, HIV, एड्स आणि इतर काही आजार, त्यांची कारणे, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यावरचे उपाय यांचा देखील अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी नमूद केलेलं नाही आहे, तर आपण फक्त घटक काढतोय. तर यांच्याशी संबंधित आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुस्तकामध्ये ते सर्व आपल्याला उपलब्ध आहे. अनुवांशिकतेचा अभ्यास करताना पुन्हा मग मेंडेलचे नियम आहे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ज्याला आपण थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणतो, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असणं पाहिजेत. लॅमार्किझम म्हणजे लॅमार्कवाद, तर त्याचे काय महत्त्व आहे, माहिती आहे, ही आपण घेणं गरजेचं आहे. यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मग आता महत्त्वाच्या संकल्पना, सूत्रे आणि शोध कोणते आहेत या घटकाशी संबंधित. तर जीवनसत्वे यावर हमखास प्रश्न विचारलेला असतो. मग जीवनसत्वाचे प्रकार कोणते आहेत म्हणजे व्हिटॅमिन्स किंवा व्हिटॅमिन्स म्हणतात काही जण. तर जलद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन कोणते आहेत तर B आणि C हे 2च व्हिटॅमिन पाण्यात विरघळतात. आणि जल अद्राव्य कोणते आहेत तर इतर जे काही आहेत, A आहे, D आहे, E आहे आणि K व्हिटॅमिन आहे. तर याला मराठीत देखील अ, ब, क, ड पण म्हटलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये किंवा ABCD असंही म्हटलं जातं डायरेक्ट. तर ते लक्षात ठेवा. मग हे जीवनसत्वांचे प्रकार, वैशिष्ट्ये, त्यांच्या अभावामुळे होणारे जे काही रोग असतील, विकार असतील, त्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पुन्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवनसत्वे कुठून प्राप्त होतात, त्याचे स्रोत काय हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे टेबल आहेत, आपल्या चॅनलवर देखील खूप मोठे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही पाहू शकता 2024च्या कोर्समध्ये. त्यानंतर रक्तगट, तर रक्तगट कोणकोणते आहेत, किती आहेत? A आहे, B आहे, AB आणि O असे 4 रक्तगट आहेत. 4 प्रकारचे. सर्वयोग्य ग्राही म्हणजे ज्याला कोणाचंही रक्त चालतं असा AB आहे. नंतर सर्वयोग्य दाता म्हणजे O. आता या ठिकाणी देखील काही मॉडर्न टर्म्स आलेले आहेत की O मध्ये देखील कोणता गटाला जास्त करून सर्वयोग्य दाता म्हटलं जातं, AB मध्ये देखील सर्वयोग्य ग्राही कोणाला म्हटलं जातं, AB निगेटिव्हला की AB पॉझिटिव्हला. तर याचा विचार आपण एक आपल्याला मॉडर्न किंवा एक आधुनिक चालू घडामोडी माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे करणं गरजेचं आहे. त्यानंतर श्वसन, तर ऑक्सी श्वसन 38 ATP त्यामध्ये तयार होतात. विनॉक्सिशेशन म्हणजे 2 ATP. तर अशा गोष्टी देखील आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. उत्क्रांतीचे पुरावे, अवशेषांगे, आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स ज्याला आपण म्हणतो. तर हे माणसाच्या शरीरामध्ये कामाचे नसलेले जरी आपले अवयव असतील असं वाटत असलं तरी ते आपल्याला उत्क्रांतीचे पुरावे म्हणून आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मग परीक्षेच्या दृष्टीने विशेष टिपा काय तर फंक यांनी जीवनसत्वांचा शोध लावला. मानवी हृदयात किती कप्पे असतात तर 4 कप्पे असतात. शरीरात एकूण 206 हाडे असतात. हे नमुन्या दाखल दिलेले आहेत. अशा पद्धतीची माहिती पुस्तकामध्ये जी उपलब्ध आहे आपण ती नोट करून ठेवायची आहे, त्याचा अभ्यास करायचा. या ठिकाणी फक्त एक उदाहरणार्थ मी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग मी आत्ताच म्हटलं की जीवनसत्व आणि हे अभावजन्य रोग. आता शरीरासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्व लागतात त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं की कर्बोदके पाहिजे, प्रथिने पाहिजे, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे पाहिजेत. तर मग खनिजाच्या अभावी होणारे रोग असतील, जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग असतील, जसे की लोह आहे त्याच्या अभावामुळे ॲनिमिया होतो, आयोडीन आहे तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड होतो, थायरॉईड,
व्हिटॅमिन कमी पडलं तर मुडतूस होतो. तर अशा प्रकारे माहिती लक्षात ठेवायची. या ठिकाणी फक्त नमुन्यादाखल ते दिलेलं आहे आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहेत देखील आणि आपण आता यापुढे करू देखील. तर त्यानंतर पुढचा जो घटक आहे आपल्याला अभ्यासवायचा, तर त्यात आहे गती, बल म्हणजे फोर्स, दाब, कार्य आणि ऊर्जा. तर फिजिक्सशी संबंधित हा घटक आहे. तर यामध्ये गती व नियम आवश्यक आहे. गतीचे प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजे. गतीचे प्रकार कोणते आहेत? एकसमान, वर्तुळाकार गती, आंदोलित गती वगैरे वगैरे पुस्तकामध्ये आहे. तर न्यूटनचे गतिविषयक 3 नियम जे आहेत, पहिला नियम जडत्वाच्या संबंधित आहे, दुसरा संवेगाच्या संबंधित आहे. अशा प्रकारची माहिती पाहिजे. ते नियम माहीत पाहिजे. त्या नियमांचे सूत्र आपल्याला माहीत असले पाहिजे. त्यांची समीकरण आपल्याला माहीत असली पाहिजेत आणि त्या नियमांची उदाहरणं देखील आपल्याला माहीत असणं परीक्षेच्या दृष्टीनं गरजेचं आहे. तर त्यानंतर बल व दाब म्हणजे फोर्स आणि प्रेशर याच्यामधील फरक पाहिजे. त्यानंतर संतुलित असंतुलित बल म्हणजे काय, आर्किमिडीजचे तत्व यावर प्रश्न विचारला जातो. प्लावक बल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गुरुत्वाकर्षण, केपलरचे 3 नियम, केपलरचे जे काही नियम आहेत ते नियम पाहिजे. त्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्व सिद्धांत आपल्याला माहीत असला पाहिजे. त्यानंतर कार्य व ऊर्जा या ज्या काही राशी आहेत, संकल्पना आहेत, त्यामध्ये गतिज आणि स्थितीज म्हणजे गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे वस्तू ज्यावेळेस गतिमान असते त्यावेळेस त्याच्या अंगी असणारी ऊर्जा, आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे एखाद्या वस्तूच्या पदार्थाच्या अंगी त्याच्या स्थितीमुळे असणारी ऊर्जा, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. साधी यंत्र जी काही आहेत तर ती पुस्तकामध्ये नमूद केलेली आहेत. मी या ठिकाणी फक्त पॉईंट दिलेला आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या. तर त्यांचा उपयोग देखील विचारला जाऊ शकतो साध्या साध्या मशिनरीचा, यंत्रांचा. त्यानंतर दाब ज्याला प्रेशर म्हणतो आपण म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ किंवा फोर्स डिवायडेड बाय एरिया ज्याला काय म्हटलं जातं, दाब. त्याचं एकक काय आहे तर पास्कल. तर मग ह्याच फक्त दाबाचे एकक इथं नमूद केले, पण मग आपल्याला बल, दाब, कार्य, ऊर्जा या सर्वांचे एकके विचारले जाऊ शकतात. तर एककांचा एखादा टेबलच आपण पाठ करणं गरजेचं आहे. तसा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती करूयात. त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी, अग्निबाणाच्या किंवा उपग्रहाच्या वेळेस आपल्या कानावर हा शब्द पडतो कधी कधी, तर मग त्याचं हे सूत्र या ठिकाणी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पृथ्वीवर किती आहे तर 11.2 किलोमीटर प्रति सेकंद वगैरे आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे हाफ mv², आणि पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र आहे mgh. तर हे या ठिकाणी नमुन्यादाखल दिले. तर अशा प्रकारचे विविध सूत्र पुस्तकात जे आहेत ते तुम्ही एका बाजूला लिहून काढणं गरजेचं आहे, किंवा मग तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर या घटक उपघटकांचा आपण टेबल वाईज किंवा एक तक्त्याच्या स्वरूपात या चॅनलवरतीच अभ्यास करूयात. तर मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल आहे. फक्त जीच्या म्हणजे गुरुत्वीय प्रभावाखाली जी काही गती असते तर ती मुक्त पतन गती, त्याची व्याख्या, संकल्पना क्लिअर झाली पाहिजे आपल्याला. त्यानंतर गॅलिलिओ तर सर्वप्रथम याने चाल मोजली. त्यानंतर हेनरी कॅव्हेंडिश गुरुत्व स्थिरांक त्याने मोजला 6.67 गुणिले 10⁻11. त्यानंतर यांत्रिक ते विद्युत ते उष्णता असे ऊर्जेचे रूपांतरण जे काही असतं ते वारंवार परीक्षेमध्ये विचारलं जातं. म्हणजे यांत्रिक ते विद्युत ऊर्जेचं जे काही रूपांतरण आहे त्याची उदाहरणे विचारली जातात, विद्युत ते उष्णतेचे उदाहरणं विचारली जातात, वगैरे वगैरे माहिती विचारली जाते, पुस्तकामध्ये आहे. या ठिकाणी आपण नमुन्यादाखल घेतोय ते. त्यानंतर प्रकाश आणि ध्वनी जे लाईट अँड साऊंड, तर यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत तर प्रकाश या संकल्पनेचा अभ्यास करताना परावर्तन ज्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो, त्यानंतर अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन, अपस्करण म्हणजे डिस्पर्शन. तर थोडा थोडा फरक आहे याच्यामध्ये आणि पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत, तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आरसे व भिंग म्हणजे मिरर आणि लेन्स, तर यामध्ये अंतर्गोल व बहिर्गोल आरसे त्यांची वैशिष्ट्ये पाहिजेत आपल्याला. आणि भिंगे आहेत, भिंगांचे देखील प्रकार आहेत, बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, भिंगाचं सूत्र आहे. त्यानंतर मग मानवी डोळा व दृष्टीदोष यावर हमखास प्रश्न विचारला जातो. आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक परीक्षेत आलेला आहे की निकटदृष्टिता ज्याला लघुदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता म्हणजे वृद्धकाळामुळे होणाऱ्या दृष्टीदोषाला वृद्धदृष्टिता वगैरे म्हणतो. त्यानंतर ध्वनी यामध्ये अनुतरंग, अवतरंग, श्राव्यातीत ध्वनी, सोनार या संकल्पना आपल्याला माहीत पाहिजे. श्राव्यातीत ध्वनींची जे काही रेंजेस दिलेल्या आहेत, मानव कोणत्या रेंजमधील ध्वनी ऐकू शकतो, कुत्रा कोणत्या रेंजमधील ऐकू शकतो, याचे टेबल दिलेले आहेत, तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि एक ठराविक लिमिटच्या पुढचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही आणि त्या खालचा ऐकू शकत नाही, अशा संकल्पना आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतर या ठिकाणी संकल्पना सूत्रे वगैरेमध्ये स्नेलचा नियम आहे, साइन आय डिवायडेड बाय साइन आर बरोबर स्थिरांक एन येतो. म्हणजे काय, भिंगाची शक्ती पॉवर, तर त्याचं एकक काय डायोप्टर, त्याचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. मृगजळ म्हणजे काय,
आहे आणि ते कशाचं उदाहरण आहे तर पूर्ण अंतर्गत परावर्तनाचं काय आहे उदाहरण आहे मृगजळ. त्यानंतर ध्वनीची तीव्रता आपण डेसिबलमध्ये मोजतो, तर हे एकक विचारलेलं आहे आणि विचारलं जाऊ शकतं की ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते, कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते, तर डेसिबलमध्ये मोजली जाते. आणि मग या ठिकाणी विविध एरियांमध्ये म्हणजे शाळा असेल, कोर्ट असेल, सैन्याचं ठिकाण असतील, छावण्या असतील, तर अशा ठिकाणी मग किती मर्यादेपर्यंत ध्वनी तुमचा साऊंड वाजू शकतो, गाडीचा हॉर्न वाजू शकतो वगैरे असे काही प्रकारचे प्रश्न आहेत पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत ते उदाहरणं, तर ते तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यानंतर मग काही महत्त्वाच्या टिपा आहेत, म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असतं तर 25 सेंटीमीटर असतं. तर परीक्षेत असं आलेलं आहे, परंतु आता या संकल्पनांचा अभ्यास करताना आपण अशा प्रकारे जी काही माहिती आपल्याला पुस्तकात उपलब्ध होते तर ती आपण काढून ठेवायची बाजूला किंवा अंडरलाईन करून पाठ करून टाकायची. तर हिऱ्याचा अपवर्तनांक सर्वात जास्त असतो, तर केवळ हेच मुद्दे विचारले जातील का तर नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि आपण पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना अशा प्रकारच्या माहितीला अंडरलाईन करून ठेवणं किंवा हायलाईट करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्वात पोकळीतून म्हणजे व्हॅक्यूममधून ध्वनी प्रवास करू शकत नाही, म्हणजे काय तर ध्वनीच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज आहे. व्हॅक्यूम मधून तो जात नाही, निर्वात पोकळीतून तो प्रवासच करू शकत नाही, त्यामुळे त्याला कोणतं ना कोणतं माध्यम गरजेचं आहे. तर मग पुन्हा मग ध्वनीची गती सॉलिड माध्यमात जास्त असते का द्रव माध्यमात जास्त असते, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मग तुम्हाला अजून सॉलिडमध्ये पण आयर्न दिलं जाईल, अजून दुसरं एखादं काच दिली जाईल आणि मग यापैकी कशामध्ये ध्वनीची गती जास्त असेल असं विचारलं जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला पाठ्यपुस्तकातून क्लिअर होऊ शकतात आणि मग इतर काही पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगेल, त्यामधून देखील तुम्ही कमी वेळात अभ्यास करू शकता. पुढचा घटक आहे विद्युत धारा, चुंबकत्व व उष्णता, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, म्हणजे करंट वगैरे. त्यानंतर मॅग्नेटिझम आणि हीट. तर यामध्ये काय विद्युत धारामध्ये सर्वात महत्त्वाचा ओहमचा नियम आहे. तर ओहमचा नियम विचारला गेलेला आहे मागच्याच परीक्षेमध्ये, माझ्या मताने कोणतं तरी चिन्ह वगैरे विचारलेलं होतं, ते तुम्ही पाहून घ्या. त्यासाठी तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, आता 9 प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे साधारणतः 8 ते 9 प्रश्नपत्रिका जरी धरल्या आपण गृहीत, तरी 270 प्रश्न तुमच्या नजरेखालून जर तुम्ही हे घातले किंवा या चॅनलवरच आपण ते आत्ता करूया यानंतर, तर तुम्हाला बरंचसं क्लिअर होईल की कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि आपण कोणत्या दिशेने अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर जे रेजिस्टन्स आहेत, रोधांची एकसर मांडणी म्हणजे पॅरलल आहे, सिरीजमधील जोडणी आहे, मांडणी आहे, तर हे आपल्याला माहीत पाहिजे आणि याचे वैशिष्ट्ये वगैरे आणि त्यातून काय निष्पन्न होतं त्यावर आधारित उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल्स किंवा न्यूमरिकल्स आपण त्याला म्हणतो ते विचारले जातात. त्यानंतर विद्युत परिणाम म्हणजे जूलचा नियम आहे. त्यानंतर AC अल्टरनेट करंट, डायरेक्ट करंट प्रवाह यांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅग्नेटिझममध्ये चुंबकत्वमध्ये ओरेस्टेडचा प्रयोग आहे. त्यानंतर फ्लेमिंगचे डाव्या व उजव्या हाताचे नियम यावर प्रश्न विचारलेला आहे आत्ता मागच्या 1-2 वर्षाखाली. त्यानंतर जनित्र व मोटार, तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, याची उदाहरणं आपल्याला माहीत असली पाहिजे. उष्णता हीटमध्ये काय आहे तर उष्णतेचं वहन, अभिसरण, प्रारण प्रकारचं जे काही उष्णतेचं स्वरूप आहे तर ते काय आहे नेमकं तर विशिष्ट उष्माधारकता, पाण्याचे असंगत आचरण किंवा त्याला वर्तन म्हणतो आपण, या संबंधीची माहिती आपल्याला पाहिजे. पाण्याचं असंगत आचरण देखील उष्णतेशी संबंधित आहे, तर त्यामुळे या संकल्पना माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर ओहमचा नियम, त्याचं सूत्र, त्यानंतर विद्युत शक्ती, त्याचं एकक आहे वॅट, त्याचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. विशिष्ट उष्माधारकता जी आहे, स्पेसिफिक हीट ज्याला आपण म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर त्याचं सूत्र देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे, किती आहे तर 1 कॅलरी पर ग्रॅम सेल्सिअसला. त्यानंतर पाण्याचे असंगत वर्तन जे आहेत की 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते, म्हणजे 0 डिग्रीला तो बर्फ होतो पण त्याची घनता सर्वाधिक कितीला असते तर 4 डिग्री सेल्सिअसला असते. त्यानंतर होपचे उपकरण, होप ॲपरेटस, असंगत आचरणासाठी ते वापरलं जातं. त्यानंतर अलेक्झांडर व्होल्टा त्यांनी पहिला विद्युत घट तयार केला, तर या संकल्पनेशी संबंधित अशी माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली घरातील जी जोडणी आहे त्यामध्ये लाईव्ह जे आहे वायर ते लाल रंगाचं असतं, न्यूट्रल वायर काळ्या रंगाचं असतं आणि अर्थिंगचं वायर जे असतं ते हिरव्या रंगाचं असतं. तर ह्या संकल्पना तुम्ही पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या नक्की पाहून घ्या. त्यानंतर पदार्थांची अवस्था म्हणजे मॅटर अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे पदार्थांची अवस्था व अणुसंरचना. तर उपघटक कोणते पदार्थ, स्थायू, द्रव, वायू अवस्था आहे. मूलद्रव्य म्हणजे काय, संयुगे म्हणजे काय आणि मिश्रणे म्हणजे काय. तर संयुगे आणि मिश्रणेमध्ये नेमका काय फरक आहे तर हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर अणूचे अंतरंग आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये आढळतात आपल्याला, तर त्याचं अंतरंग कसं आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नंतर डाल्टनचा सिद्धांत आहे, थॉम्सनचे
प्लम पुडिंग, रुदरफोर्डचा प्रयोग आहे, बोअरचे मॉडेल आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ बोअर, तर ते गोष्टी माहीत करून घ्या. नेमकं इलेक्ट्रॉन कोठे असतात, न्यूट्रॉन प्रोटॉन कोठे असतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर काही रासायनिक संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे व्हॅलन्सी, संयुजा इलेक्ट्रॉन वगैरे, समस्थानिक, आयसोटोप, मोल, हे कन्सेप्ट, म्हणजे अशा प्रकारचे अनेक कन्सेप्ट आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्यानंतर अणुअंक म्हणजे काय, अणु क्रमांक पण त्याला कधी कधी म्हटलं जातं, ॲटॉमिक नंबर. तर प्रोटॉन्सच्या संख्येला आपण अणुअंक म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनची संख्या देखील तशीच असते. त्यानंतर अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास म्हणतो, म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची जी बेरीज येईल त्याला आपण अणुवस्तुमानांक म्हणतो. समस्थानिके म्हणजे काय, तर आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय, मग कार्बन 14 आहे, युरेनियम 235 आहे, कोबाल्ट 60 आहे. यांचे उपयोग काय, कोबाल्ट 60 कर्करोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. कार्बन 40 आपल्याला पुरातन वस्तूचे वय काढण्यासाठी वापरला जातो. युरेनियम 235 आपण अणुऊर्जेसाठी, त्याच्या निर्मितीसाठी वापरतो. त्यानंतर मग ज्या काही प्रक्रिया आहेत, म्हणजे कोणत्या, आता मिश्रणे वेगळी करणे, मग त्यासाठी ऊर्ध्वपातन असेल, क्रोमॅटोग्राफी असेल, अशा अनेक प्रक्रिया आहेत, प्रोसिजर आहेत, तर त्या आपण पाहणं गरजेचं आहे. पहिले जी काही विषमूल्य द्रव्य आहेत त्यांचे अणुअंक आणि संयुजा आपण मुखपाठ कराव्या, कारण सोडियमची विचारली होती माझ्या मते मागे. तर साधारणतः पहिल्या 20पर्यंतचे आपल्याला संयुजा पाठ असावे आणि ॲटॉमिक नंबर पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर संयुजा ठरवण्यासाठी बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या वापरतात. हा जो काही मुद्दा आहे तो आपल्याला आवश्यक आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी, तर ते लक्षात घ्यायचं. जर आपल्याला एखादं एलिमेंट दिला आणि जरी आपल्याला त्याची संयुजा माहीत नसली तरी पण आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकत असो, आपल्याला ते माहीत असेल, तो कन्सेप्ट माहीत असेल, तर मग आपण त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सहज काढू शकतो. त्यानंतर 6 घटक आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण व धातुशास्त्र अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत. तर आवर्त सारणीचा इतिहास, डोबे रायनरची त्रिके, त्यानंतर न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हची सारणी, तर यासंबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. एका चार्टमध्ये हे सगळं दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तो नक्की पहा. वाटलं तर मी या व्हिडिओच्या खाली त्याच्या लिंक देईल. आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियडिक टेबल, तर त्यात मोस्लेचा नियम, त्यानंतर गण म्हणजे काय, ग्रुप्स, आणि आवर्त म्हणजे पिरियड्स म्हणजे काय, आणि मग त्यामधील जे काही कल आहेत एलिमेंट्सच्या विविध गोष्टींचे, ॲटॉमिक नंबर असेल, ॲटॉमिक रेडियस असेल, आयनिक रेडियस असेल, वगैरे वगैरे. त्यानंतर धातुशास्त्र, धातू अधातूंचे गुणधर्म, मेटल आणि नॉन मेटलचे गुणधर्म, मेटॅलॉइडचे गुणधर्म, त्याचबरोबर अभिक्रियाशीलता म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे, तर त्याची माहिती घेणं आपण गरजेचं आहे. आता असं वाटतं की हे खूप अवघड आहे, परंतु जर आपण पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतानाच जर आपण असा विचार केला की मूलद्रव्यांचं 6वी ते 10वी मध्ये जे काही चॅप्टर आहेत, उदाहरणार्थ असं गृहीत धरा की 7वीला चौथा चॅप्टर आहे, 9वीला तिसरा चॅप्टर आहे, 10वीचा दुसरा चॅप्टर मूलद्रव्यांशी संबंधित आहे या वर्गीकरणाशी, जर आपण तो सलग अभ्यासला तर आपल्याला नक्कीच ती संकल्पना समजून घेणं आणि परीक्षेमध्ये उत्तर देणं सोपं जाणार आहे. धातूंचे निष्कर्षण, त्यामध्ये ॲल्युमिनियम, मग बायर्स पद्धत आहे, लोह क्षरण, करोजन वगैरे वगैरे संकल्पना त्या माहीत पाहिजे. नंतर मोस्लेचा जो नियम आहे की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात, म्हणजे ॲटॉमिक नंबरचे आवर्ती फल असतात. तर हा कन्सेप्ट आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. त्यानंतर जी आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये झिगझॅग रेषा दिसते या ठिकाणी, तर ही रेषा कशासाठी आहे, तर या रेषेच्या डावीकडे धातू असतात या बाजूला, आणि या रेषेच्या उजवीकडे काय असतात, अधातू असतात. मग ही धातू आणि अधातूला वेगळी करणारी ही जी काही झिगझॅग रेषा आपल्याला या ठिकाणी दिसून येते, तर ही रेषा आपल्याला एखाद्या वेळेस पिरियडिक टेबल देऊन विचारलं जाऊ शकतं की ह्या झिगझॅग रेषेच्या डावीकडे काय आहे, उजवीकडे कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत, असं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे गेल्या वर्षी पहिलाच प्रश्न, म्हणजे 2025ला पहिलाच प्रश्न यावर विचारला होता, संमिश्रे, ज्याला आपण अलॉईज म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ पितळ आहे, मग कॉपर झिंक पासून, ब्रॉन्झ आहे ते कॉपर स्टेनलेस स्टील आहे, फेरस, क्रोमियम, निकेल, आणि मग इथं कार्बन, यावर बराच वादविवाद झाला होता आणि मग आयोगाने माझ्या मताने उत्तर चेंज केलं होतं. तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, किंवा आपण नवीन माहितीनुसार नवीन व्हिडिओ देखील करूयात. तर हमखास मार्क देणारा हा भाग आहे, तर तुम्ही तो लक्षात घ्या, ही संकल्पना. त्यानंतर आता पाऱ्याचा अपवाद वगळता बाकी सगळे धातू कसे असतात, तर ते सॉलिड स्वरूपात असतात. मग पारा हा एकमेव असा धातू आहे, असा एकमेव मेटल आहे जो द्रव रूपामध्ये आहे. लोखंडावर जास्ताचा लेप देण्याला काय म्हटलं जातं, तर गॅल्व्हनायझेशन म्हटलं जातं. तर विचारला जाऊ शकतो अशा स्वरूपाचा प्रश्न. तर या प्रकारचे जे काही मुद्दे आहेत, नोंदी आहेत पुस्तकामध्ये, तर त्यावर तुम्ही विचार करा आणि त्या बाजूला लिहून ठेवा किंवा अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर ॲमॅलगममध्ये काय असतं, तर पारा असतो वगैरे, अशा संकल्पना आपण पाठ्यपुस्तकांमध्ये जे काही हे लक्षात ठेवा टाईप किंवा जे काही स्क्रीनमध्ये दिलेलं असतं रंगीत, तर ते देखील आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा पार्ट आहे
किंवा मुख्य घटक आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार व कार्बनिक संयुग आहे, म्हणजे ॲसिड, बेसेस, सॉल्ट्स अँड कार्बन्स. तर कार्बनी संयुग आहे. तर या ठिकाणी पहा आम्ल व आम्लारी. तर अरेनियसचा सिद्धांत काय आहे? pH मापन श्रेणी. यावर हमखास प्रश्न विचारला जातो की pH मापन श्रेणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं, आपल्याला माहीत असलं पाहिजे. अतिशय सोपं आहे. दर्शक, इंडिकेटर्स म्हणजे आम्ल आणि आम्लारी दाखवणारे दर्शक, तर ते कोणते आहेत? मिथिल ऑरेंज असेल, फिनॉल्फ्थॅलीन असेल, किंवा जे काही आपण घरगुती स्वरूपाची हळद असेल वगैरे, तर त्याचे टेबल आपण केलेले आहेत किंवा करूयात, पुस्तकातही उपलब्ध आहेत, तर तुम्ही ते नक्की पाहून घ्या. त्यानंतर दैनंदिन वापरातील जे काही क्षार्स आहेत, सॉल्ट आहेत, उदाहरणार्थ कोणते? तर सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आहे, बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा, ब्लिचिंग पावडर, यावर माहिती विचारली जाते, त्याचे सूत्र विचारले जातात आपल्याला. त्यानंतर कार्बनची अपरूपे. कोणती अपरूपे? तर डायमंड आहे म्हणजे हिरा आहे. त्यानंतर ग्रॅफाईट आहे, तर ग्रॅफाईट हे अधातू आहे. अधातू असला तरी त्यामधून विद्युत वाहते, विद्युत वाहक आहे. तर अशा स्वरूपाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. हिरा, ग्रॅफाईट. नंतर फुलरिन हे एक अपरूप आहे, हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर शृंखला बंधन, कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे कार्बनची, म्हणजे काय? तर लॉंग चेन तयार करतो तो. तर ह्या गोष्टी पुस्तकामध्ये आहेत, त्या तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यानंतर हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये काय असतं? तर मेन तर हायड्रोकार्बनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचा तर समावेश असतो आणि त्यापासून अनेक कंपाऊंड तयार होतात. तर अल्केन्स आहे म्हणजे संपृक्त, असंपृक्त म्हणजे अल्किन्स आहेत म्हणजे सिंगल बॉन्ड असलेले, सॅच्युरेटेड ज्याला संपृक्त म्हणतात. त्यानंतर अनसॅच्युरेटेडमध्ये अल्किन्स आहे. अल्काइन्स म्हणजे ट्रिपल बॉन्ड झाला, म्हणजे थोडक्यात मिथेन जर म्हटलं आपण तर ते अल्केन झालं. इथिलीन जर म्हटलं आपण तर ते अल्किन झालं, आणि ॲसिटिलीन म्हटलं आपण तर त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड येतो, ते झालं अल्काइन. आणि विविध कंपाऊंडची IUPAC जी काही नावं आहेत ती देखील आता यानंतर विचारली जातील असं मला वाटतं, त्यामुळे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर अतिशय सोपा पार्ट आहे, तर तुम्ही तो पण पाहून घ्या. वाटलं तर आपण चॅनलवरती एखादा व्हिडिओ करूया, परंतु तुमचे कमेंट आले तरच हे व्हिडिओ करणार आहे यावेळेस. त्यानंतर आम्ल, पाण्यात H+ आयन देतात. आम्लारी म्हणजे बेस काय? कोणते आयन देतात? OH- आयन देतात. उदाहरणार्थ या ठिकाणी HCl आहे, याचं उदाहरण NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड आहे. त्यानंतर pH श्रेणी 0 ते 14 पर्यंत असते, आणि 7 म्हणजे काय? तर उदासीनिक. सिंपल गोष्ट आहे, याच्याशी संबंधित थोडीशी अधिकची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर उदासीनीकरण म्हणजे काय? न्यूट्रलायझेशन म्हणजे आम्ल प्लस आम्लारी म्हणजे ॲसिड प्लस बेस केलं तर काय तयार होतं? सॉल्ट आणि पाणी तयार होतं. तर मग ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? तर न्यूट्रलायझेशन किंवा उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. ॲक्वारिजिया, ते काय आहे? ॲक्वारिजिया म्हणजे काय? अतिशय कॉन्सन्ट्रेटेड असतं, म्हणजे काय? तर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड 3 जसे एक प्रमाणात घेतलं तर काय तयार होतं? ॲक्वारेजिया तयार होतं. त्यानंतर आता काही महत्त्वाच्या टिपा या ठिकाणी बाकी. रक्ताचा pH काय असतो? तो 7.4 म्हणजे थोडक्यात रक्त स्लाइटली काय असतं? बेसिक असतं. त्यानंतर लिंबू, त्याचा 2.5. एक उदाहरणार्थ घेतलेलं एखाद्या दिवस टायपिंगमध्ये चुकलेलं असू शकतं, त्यामुळे तुम्ही ते नक्की पुस्तकातून एक वेगळा टेबल तयार करून तुमच्या समोर लावून ठेवा, आणि कारण या गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर बेकिंग सोडा, ज्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो. धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट प्लस 10H2O. तर त्यांचे फॉर्म्युले जे आहेत त्याच्या टेबल, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज जे बुक्स आता येईल 15-20 दिवसात, त्यामध्ये विज्ञान घटक अतिशय विस्तृत आणि परंतु खास TETच्या अनुषंगाने दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही ते पाहून घ्या. त्यानंतर आपल्या विज्ञान हँडबुकमध्ये देखील ही माहिती तुम्हाला मिळून जाईल. मिथेन हा बायोगॅसचा मुख्य घटक आहे, हा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे किंवा यावर्षी येऊ देखील शकतो. तर बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? तर मिथेन आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पर्यावरण, परिसंस्था व आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट आपण म्हणतो. तर यामध्ये उपघटक कोणते? तर परिसंस्था, मग जैविक व अजैविक घटक असतात परिसंस्थेमध्ये. त्यानंतर अन्न साखळीची माहिती पाहिजे, पुस्तकात आहे ही. अन्न जाळे, ऊर्जा मनोरा नेमकं काय? तर हा कन्सेप्ट देखील विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. त्यानंतर चक्रे, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजनचं चक्र आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, याचे डायग्राम देखील आहेत. प्रदूषण, आता यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट हा आवडता प्रश्न आहे सर्वांचा. हरितगृह परिणाम, मग हरितगृह परिणामासाठी कारणीभूत असलेले वायू कोणते? हा प्रश्न मागच्या वर्षी आलेला आणि दरवर्षीच येतो जवळजवळ, यावर्षी येऊ शकतो. तर ते पाहिजे. ग्रीन हाऊस इफेक्टचे परिणाम देखील आणि त्याची कारणे देखील आपल्याला माहीत असली पाहिजेत. त्यानंतर ओझोनचं क्षरण का होतंय? त्याला CFC सारखा गॅस कारणीभूत आहे. तर ओझोनचं क्षरण झाल्याचे दुष्परिणाम काय? अल्ट्राव्हायोलेट रेज माणसाच्या स्किनपर्यंत येतात आणि अनेक विकार संभवतात वगैरे माहिती आपल्याला असली पाहिजे. आम्लवर्षा ज्याला ॲसिड रेन म्हणतो. आता ॲसिड रेनचे दुष्परिणाम तर विचारले जाऊ शकतात, पण तो ॲसिड रेनला कारणीभूत कोणते वायू ठरतात? SO2 असेल, N2O असेल, तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, प्रथमोपचार, घनकचरा वगैरे वगैरे गोष्टी
या पुस्तकात जे काही दिलेले आहेत त्याच तुम्ही पहा. ऊर्जा मनोरा याचा चार्ल्स एल्टनने मांडला होता. ऊर्जेचा प्रवाह नेहमी एकेरी असतो. त्यानंतर हरितगृहवायू आपण आत्ताच म्हटलं, कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन आहे, CFC आहे म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन वगैरे. तर त्यानंतर जैवविविधता, हॉटस्पॉट्स, रेड डेटा बुक, लुप्त होणाऱ्या प्रजाती या संबंधीची जे काही संकल्पना दिल्यात त्या तुम्ही नक्की बघा. आता 16 सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिन असाही प्रश्न विज्ञानमध्ये देखील विचारलेला आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. जाधव मोलाई पेंग यांचे कार्य आसाममधील मोलाई जंगल प्रेरणादायी आहे. तर असे देखील प्रेरक गोष्ट विज्ञानाच्या अनुषंगाने विचारली जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा घटक आहे अवकाश, विश्व आणि तंत्रज्ञान. तर आता हा आपला रोजचा चर्चेत असणारा, बातम्यात आपल्याला माहिती मिळणार असा विषय आहे हा. तर सूर्यमाला व विश्व, तारे, ग्रह, आकाशगंगा याची माहिती असली पाहिजे, त्यांची नावे माहीत असली पाहिजे. कृत्रिम उपग्रहांचे प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजे. भूस्थिर म्हणजे जिओ स्टेशनरी उपग्रह म्हणजे काय, भ्रमण कक्षा त्यांच्या या ज्या संकल्पना आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत. प्रक्षेपक, इस्रोचे वेगवेगळे अग्निबाण, PSLV म्हणजे काय, GSLV म्हणजे काय. नाही तर नवीन आलेले आहेत परंतु आता TET परीक्षेला ते विचारले जात नाहीत. चालू घडामोडीशी संबंधित काही फारशी माहिती विचारली जात नाही. पुस्तकामध्ये जी दिलेली तीच विचारली जाते. दुर्बिणी म्हणजे टेलिस्कोप, ऑप्टिकल, रेडिओ, हबल, ॲस्ट्रोसॅट, तर याची माहिती आपल्याला असली पाहिजे. भूस्थिर कक्ष म्हणजे काय, तर पृथ्वीपासून 35,780 किलोमीटर उंचीवर जे काही स्थापित उपग्रह आहेत तर त्यांना आपण भूस्थिर कक्षेमध्ये स्थापित असं म्हणतो. त्यानंतर ICT, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, संगणक, इंटरनेटचे उपयोग यावर देखील एखादा दुसरा प्रश्न येतो. ताऱ्यांची जीवनयात्रा, श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, ब्लॅक होल यावर एखादा संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याची शक्यता. आणि हे खूप सोपं मॅटर आहे, त्यामुळे आपण त्याचा अभ्यास म्हणण्यापेक्षा ते वाचून ठेवलं तरी आपल्याला पुरेसं आहे. स्पुटनिक रशियाचा हा पहिला उपग्रह होता, ही माहिती मात्र विचारली जाऊ शकते. नंतर विक्रम साराभाई, भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हटलं जातं. भारताच्या चांद्रयान व मंगलयान मोहिमांची मूलभूत माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर आता हा जो पार्ट आहे प्रगत रसायनशास्त्राचा, तर हा असा काही कुठे चॅप्टर नाही आहे, पण 11वी-12वीची पाठ्यपुस्तकं वाचणं तितकं काही सोपं नाही आहे. त्यामुळे मग त्यामधील काही महत्त्वाची गोष्टी ज्या आहेत की ॲडव्हान्स केमिस्ट्रीच्या संबंधित, तर ते आपण उपघटक पाहूया. तर दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र म्हणजे मग औषधे, रसायने, अन्न टिकवणारे पदार्थ, अँटीऑक्सिडंट्स याची माहिती असली पाहिजे. नॅनो केमिस्ट्री सध्याची मॉडर्न संकल्पना आहे. 1 ते 100 नॅनोमीटर आकाराचे जे कण आहेत त्यांचे उपयोग. आता नॅनो टेक्नॉलॉजी आता सध्या बहुचर्चित विषय आहे, ताजा आहे, त्यामुळे त्यावर एखादा दुसरा प्रश्न ते विचारले जाऊ शकतात, कारण 11वी-12वीमध्ये ते अंतर्भूत आहे. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री, हरित रसायनशास्त्र ही देखील चर्चेतील बाब आहे. तर प्रदूषणाविना रसायनांची निर्मिती, 12 तत्वे वगैरे ही माहिती तुम्ही पुस्तकातून घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवर टाकलं तरी ते मिळेल. जर तुम्ही म्हटलात तर आपल्या चॅनलवर घेऊया. पॉलिमर्स, तर ज्याला आपण म्हणतो बहुवारिकी म्हटलं जातं ज्याला मराठीत, तर नैसर्गिक व कृत्रिम धागे कोणकोणते आहेत. नैसर्गिक पॉलिमर्स कोणते, नॅचरल पॉलिमर्स, आणि कृत्रिम म्हणजे आपण तयार केलेले मॅनमेड पॉलिमर्स कोणते याची माहिती असली पाहिजे. त्यानंतर मग आता औषधाचे प्रकार आहेत. वेदनाशामक, ॲनाल्जेसिक्स म्हणतो, उदाहरणार्थ पॅरासिटेमॉल हे कशा प्रकारचं औषध आहे. प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिक्स म्हणतो, अँटीबायोटिकचे प्रकार, अँटीबायोटिकचा शोध कुणी लावला, उदाहरणार्थ पेनिसिलिन, आणि विविध अँटीबायोटिकचे कार्य काय. एखाद्या वेळेस माहिती विचारली जाऊ शकते की हे अँटीबायोटिक कोणत्या रोगाविरुद्ध वापरलं जातं. जर ते चर्चेत असलं आणि पुस्तकातही नमूद असलं तर विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अँटीऑक्सिडंट, अन्न खराब होण्यापासून ते वाचवतात. साबणीकरण किंवा साबुनीकरण, सॅपॉनिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, की साबण तयार करण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं हे विज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे या गोष्टींचा. त्यानंतर स्कॅनिंग, टनेलिंग, मायक्रोस्कोप, नॅनोकणांसाठी वापरतात वगैरे संकल्पना देखील तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर म्हणजे अणुअर्थव्यवस्था ज्याला ग्रीन केमिस्ट्रीचे एक महत्त्वाचे तत्व आहे वगैरे, या संकल्पना पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जातील. तुम्ही त्या नक्की पहा. आणि थोडक्यामध्ये जर असा विचार केला तर साधारणतः या घटकांच्या अनुषंगाने जर आपण आपला अभ्यास ठेवला तर अधिकाधिक प्रश्न त्याच्याशी संबंधित विचारले जाण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे आपल्याला 25+ मार्क कव्हर करणं शक्य. आणि या ठिकाणी जर हे मार्क कव्हर झाले तर मग थोडंसं गणितामध्ये आपल्याला 1-2 मार्क इकडे तिकडे झाले तरी आपल्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे त्यावर फारसा परिणाम होणार नाही, कारण विज्ञानाच्या तुलनेत गणिताचे प्रश्न सोडवायला आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. मात्र विज्ञानाचे प्रश्न आपण जर संकल्पना माहीत असतील तर आपण 1-2 सेकंदात ते उत्तर देऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करा. त्याचबरोबर अजून एक पुस्तक आहे आपलं विज्ञान हँडबुक म्हणून, जे TET-साठीच होतं पूर्वी, आताही त्याचं नाव विज्ञान हँडबुकच आहे. तर ते पुस्तक देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचेच प्रश्न उत्तरं दिलेले आहेत. MCQ क्वेश्चन आहेत, काही संकल्पना देखील सुरुवातीला दिलेल्या आहेत आणि काही गणितही सोडून दिलेले आहेत. तुम्ही तेही पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या विनायका स्टडी हे जे आपला ॲप आहे, या ॲपवरती आपण टेस्ट सिरीज देखील सुरू केलेली आहे या विषयाची. म्हणजे विशेषतः विज्ञानाची अनेक
टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या दिसतील, तर तुम्ही त्या टेस्ट देखील सोडवू शकता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.